बेसनपासून मोदक बनवणार आहे. त्यासाठी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. कढईत टाकून छान असं खमंग परतून घेणार आहे. लागेल तेवढाच तुपाचा वापर करून घ्यायचा आहे. आता मी 1च चमचा तूप टाकलेला आहे आणि परतून घेणार आहे. त्यात जेवढं तूप लागेल तेवढाच तुपाचा वापर करणार आहे. थोडंसं तूप अजून वरतून टाकते आणि छान असं पुन्हा परतून घेते. खमंग परतून घ्यायचं. बेसन भाजलं का नाही हे केव्हा समजते, जेव्हा बेसनाला छान असं तूप सुटतं. आता छान तूप सुटलेलं आहे. आता आपण हे बाजूला काढून घेऊया. बेसन थंड झालेलं आहे. त्यात आपण इलायची पावडर टाकून घेणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे. त्यानंतरून जेवढं बेसन तेवढंच पिठी साखर हे सुद्धा टाकून आपण मिक्स करून घेणार आहे. तुम्हाला जितकं लागेल तेवढंच पिठी साखर तुम्ही घ्या आणि मिक्स करून घ्या. छान असं मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर हे जे आपण गोळा करून घेऊया. घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मोदकासाठी पीठ घट्टच हवं, नाहीतरी मोदक होणार नाही. त्यासाठी मोदकसाठी पीठ घट्ट बनवलेलं आहे आणि मोदकाला छान असं आकार येईल.